फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त या मालिकेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शैक्षणिक धोरण एज्युकेशन पॉलिसी या विषयाच्या अनुषंगाने काही गोष्टी करणार आहोत, चर्चा करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे आपण बघितलं तर शिक्षित होण्यामध्ये आणि शिक्षित लोकांना शिक्षित करण्यामध्ये त्यांची पूर्ण हयात गेलेली आपल्याला दिसते। उच्च शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे बाबासाहेबांनी स्वतः पटवून दिलं आहे आणि त्याचे परिणाम आज आपण आहोत, त्याचाच परिणाम आहे। उच्च शिक्षणासाठी किती हाल अवस्था त्यांना सहन कराव्या लागल्यात हे रमाईला लिहिलेल्या पत्रात आणि रमाईने लिहिलेल्या त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला दिसून येईल। त्याच्या खोलात आपल्याला आज जायची गरज नाही, पण एक उच्च शिक्षित काय परिणाम करू शकतो समाजावर, देशावर, याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्या या शिक्षित करण्यामध्ये त्यांनी बरेचसे संस्था उभारल्यात, बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून हॉस्टेल सुरू केलेत, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिक्षण संस्था सुरू केल्यात आणि इथला जो बहुजन वर्ग आहे, इथला जो वंचित वर्ग आहे, त्यांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचावं याच्यासाठी त्यांनी अत्यंत गांभीर्यानं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत, म्हणजे आपण मिलिंद महाविद्यालयाचं जर उदाहरण घेतलं तर आर्मी बॅरॅक्स मधून आपल्याला काय सामान भेटू शकतं, त्यांचे टेंडर्स निघाले आहेत का, ते बाहेर पडले आहेत का, त्या बॅरॅक बंद झाल्या आहेत का, इतकं बारीक सारीक लक्ष बाबासाहेब स्वतः जातीने देत होते। हे आपल्याला कमलकांत चित्रे आणि बाबासाहेबांच्या पत्रव्यवहारावरून दिसून येतं। म्हणजे शिक्षण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा एक ध्येय लक्षात घेऊन, ध्येय विचारात घेऊन त्यांनी आपलं कार्य केलेलं दिसून येतं। आणि मग ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर साऊथ बारो कमिशन असेल, एज्युकेशन रिफॉर्म्स कमिटी असतील, या सगळ्या कमिटीकडे स्पष्टपणे मांडणं, युनिव्हर्सिटीच्या कमिशन्स असतील त्यांच्याकडे स्पष्टपणे मांडणं की हे शिक्षण विद्यापीठाच्या माध्यमातून जर आपण पुअर आणि निडी, जे गरजू आणि गरीब आहेत, त्यांच्यापर्यंत शिक्षण देत नसू तर त्या विद्यापीठाचं काय काम, असं ठणकावून सांगणं या सगळ्या कमिशनच्या पुढे हे बाबासाहेबांनी आपल्या हयातीत केलेलं दिसतं। आणि इतकंच नाही तर उच्च शिक्षणाने काय परिणाम होतो, उच्च शिक्षणावर त्यांचा मोठा भर होता। उच्च शिक्षणाने काय परिणाम होतो हे त्यांचे आणि लिलिंगतोचे डायलॉग्स आपल्याला पुस्तकामध्ये दिसून येतात। आणि मग उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळावीत, इथला अनुसूचित जातीतला वर्ग उच्च शिक्षणासाठी बाहेर जावा, यासाठी त्यांनी स्वतः स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केलेत, स्कॉलरशिप मिळवल्यात। 16 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं, त्यातले चंद्रपूरचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्राकडे हे स्वतःच्या पैशांनी शिक्षणासाठी तिथे गेलेत। जे स्वतःच्या पैशांनी शिक्षणासाठी तिथे गेलेत त्यांनी समाजाप्रती, त्यांच्या राजकीय पक्षामध्ये सहभागिता नोंदवली, पण जे स्कॉलरशिप घेऊन गेलेत ते फार त्यांचं योगदान आपल्याला दिसत नाही अलायदा। पण ही एक महत्वाची, उच्च शिक्षणामध्ये किती ताकद आहे, उच्च शिक्षणाच्या माध्यमातून किती गंभीरपणे परिणाम आपण समाजकार्यामध्ये, धोरणामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला दिसून येतं। आणि मग आज आपण या सगळ्या एकंदरीत उच्च शिक्षणाच्या परिणतीकडे किंवा एज्युकेशनच्या धोरणाच्या परिणामाकडे आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्याला बाबासाहेब ज्या पद्धतीनं म्हणत होते की गरजू आणि गरिबांना विद्यापीठांनी शिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तो जर त्यांचा धागा असेल, तो जर एक सेंट्रल थीम असेल आणि महात्मा फुल्यांनी ते शिक्षण सगळ्या लोकांना मिळावं म्हणून हंटर कमिशन केलेली अपील असेल आणि स्वतः मग शिक्षण संस्था शाळा सुरू केलेल्या आपल्याला दिसतात, हे जर केंद्र आहे आजच्या म्हणजे बाबासाहेबांच्या आणि फुल्यांच्या कार्याचं, तर मग ते शिक्षण धोरणामध्ये कसं आणलं गेलेलं आहे आणि या शिक्षण धोरणाचा काय परिणाम झालेला दिसतो याची चर्चा आज प्रामुख्याने आपण करणार आहोत। उच्च शिक्षणाने व्यक्ती आणि समाजावर ट्रान्सफॉर्मेशनल बदल होतात याच्याविषयी बाबासाहेबांची आस्था होती आणि म्हणून ते असं म्हणायचे, एज्युकेशन इज समथिंग विच ऑट टू बी ब्रॉट विथिन द रीच ऑफ एव्हरीवन। प्रत्येकांना शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या कक्षेमध्ये शिक्षण असलं पाहिजे, अशी त्यांची मान्यता होती। आणि म्हणून मग जे काही ब्रिटिश भारतामध्ये एज्युकेशनच्या संदर्भातलं जे धोरण होतं त्याच्यावर त्यांचा कटाक्ष होता, लक्ष देत होते। आणि मग ते त्या धोरणाच्या अनुषंगाने आपलं क्रिटिसाइज करत असताना म्हणायचे की ब्रिटिश भारतामध्ये जे काही शिक्षणाचं धोरण आहे ते उच्च जातीयांच्या पुरतं मर्यादित आहे आणि ते लोकांपर्यंत घेऊन जावं, सामान्यांपर्यंत घेऊन जावं असं ब्रिटिश भारतामध्ये
केल्या जात नाही, तसे प्रयत्न केले जात नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी वेळोवेळी साऊथ बोरो कमिशन असेल किंवा एज्युकेशन रिफॉर्म्स कमिटी असतील, या सगळ्यांच्या पुढे जेव्हा साक्ष दिलीत, आपले निवेदनं दिलीत, तेव्हा प्रामुख्यानं असं म्हणालेत की विद्यापीठ जर गरजू आणि गरिबांपर्यंत शिक्षण घेऊन जात नसेल तर ते विद्यापीठ काय कामाचं, ही त्यांची धारणा होती. आणि म्हणून मग स्वतःच्या जीवनात आणि कार्यामध्ये त्यांनी शिक्षणावर बरंच महत्व आपल्याला दिलेले दिसते. बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी जो मंत्र आपल्याला दिला, जे कमांडमेंट्स आपल्याला दिले, एज्युकेट, एज्युटेट, ऑर्गनाइज, हे अत्यंत महत्वाचे आहे. की जी काही क्रांती आपल्याला घडवायची आहे, जी काही सामाजिक आर्थिक क्रांती आपल्याला घडवायची आहे, ती या शिक्षणात, त्याची बीजे या शिक्षणात रोवली जातात. म्हणजे जे काही मेंटल रिव्हॉल्युशन आपल्याला करायचं आहे ते या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. आणि मग बाबासाहेबांनी जो कटाक्ष या ब्रिटिश भारतामधल्या असलेल्या एज्युकेशन पॉलिसीवर घेतला, तसा कटाक्ष किंवा त्याच्याविषयीची चर्चा आज आपण करतो आहोत का, तर फार चर्चा आपल्याला झालेली त्याविषयी दिसत नाही. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे जुलै 2020 मध्ये आलं, पाहिजे त्या स्वरूपामध्ये त्याची चर्चा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनामध्ये, राजकीय आंदोलनामध्ये झालेली दिसत नाही. काही लोकांनी हरकती घेतल्यात, म्हणजे एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये जे काही किलोमीटरची मर्यादा होती, ती किलोमीटरची मर्यादा काढावी, ती वाढवावी, अशा हरकती जरूर घेतल्यात. पण एकंदरीतच या पॉलिसी मेकिंगमध्ये कोण इन्व्हॉल्व केलं गेलं आहे, पार्लमेंटमध्ये या नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क जे असतं आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती पूर्ण मान्यता घेतली आहे का, की कॅबिनेटचं अप्रुव्हल घेऊन घेतलं आहे आणि त्याच्यावर मग अंमलबजावणी सुरू झाली आहे. म्हणजे इथल्या राजकीय पक्षांनी जो हस्तक्षेप या एज्युकेशन पॉलिसीमध्ये करायला पाहिजे होता, तसा हस्तक्षेप आपल्याला झालेला दिसत नाही. आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा जे काही नोंदी घेतल्या गेल्या आहेत त्या नोंदी सविस्तरपणे सुद्धा मांडल्या गेलेल्या नाही आहेत. एक आपण असं म्हणू शकतो की नॅशनल फ्रेमवर्क जे आहे त्याची मान्यता घेतलीच पाहिजे का, असं गरजेचं नाही. पण मुळात शिक्षणावर जेव्हा आपण आमूलाग्र बदल करत आहोत, कारण आपल्याकडे वेळोवेळी बदल झालेला आपल्याला दिसतो. जेव्हा महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टने आपण आज चर्चा करू, त्याच्याविषयी सुद्धा आपण त्याच्याकडे लक्ष देऊ, की इतके वेळोवेळी जर आपण शिक्षणाच्या याच्यामध्ये बदल करत असू, तर ते खरंच या देशामध्ये जे टाइम, टॅलेंट हा सगळा वर्ग देणार आहे शिक्षणाच्या माध्यमातून, तो खरंच देऊ शकणार आहे का, त्याच्यातनं एक लॉंग टर्म जे आपल्याला परिणाम मिळवायचे आहेत ते मिळवू शकणार आहोत का. आणि मग ते लॉंग टर्म परिणाम या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून मिळवू शकणार असतील, तर त्याच्यासाठी लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल रिसोर्सेस आहेत, त्याच्यासाठी लागणारं जे काही बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत, ते सरकार करताय का. मग केंद्रीय पातळीवर करताय की राज्याच्या पातळीवर करताय. खरं पाहता शिक्षण हे राज्याचा सब्जेक्ट होता. इंदिरा गांधींनी तो बदल करून कॉन्करंट लिस्टमध्ये टाकला आणि त्यानंतर क्युरिक्युलमचा वार आपल्याला झालेला दिसतोय की नाही. आज ज्या पद्धतीचं सरकार हिंदुत्वाची पॉलिसी बोलताय त्या पद्धतीनं ते क्युरिक्युलम आणण्याचा प्रयत्न करताय आणि तेच मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतं. तेव्हा बाबासाहेब ज्या पद्धतीनं एज्युकेशनच्या धोरणाकडे बघत होते, त्या धोरणांकडे आपण त्या पद्धतीनं बघ्यात अपयशी झालो का, तर हे मान्य आपल्याला करावं लागेल की आपण अपयशी झालो. त्याचं साधं उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याला असं दिसून येईल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक शहराच्या ठिकाणी ज्या शाळा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आहेत, त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आजच्या एनरोलमेंटमध्ये आणि 10 वर्षानंतर ते 11वी-12वी मध्ये त्यांचं जे एनरोलमेंट आहे ते ड्रास्टिकली कमी झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर पुण्याचं उदाहरण द्यायचं असेल, पुण्यामध्ये 9वी-10वी 2009-10 या वर्षात प्राथमिक शाळेमध्ये, प्राथमिक वर्गांमध्ये जे शेड्यूल कास्टच्या मुलाचं एनरोलमेंट होतं आणि 19-20 मध्ये जे एनरोलमेंट 11वी-12वी मध्ये पाहिजे, याच्यात खूप मोठी तफावत आहे. मग जे इन्फ्रास्ट्रक्चर या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये भाजप सरकार म्हणताय ते अंमलबजावणीच्या पातळीवर आलं आहे का, तर आपल्याला तसं दिसत नाही. म्हणजे एकीकडे आपल्याकडे बऱ्याचशा शाळा आहेत, एक इंटरनॅशनल बोर्ड आहे,
एक सीबीएसईचा बोर्ड आहे, एक स्टेट बोर्ड आहे. याही स्टेट बोर्डमध्ये मग आपल्याला एडेड शाळा दिसतात, काही प्रायव्हेट शाळा दिसतात, राईट. प्रायव्हेट शाळा मेजरली सीबीएसई पॅटर्ननी रन होतात किंवा इंटरनॅशनल पॅटर्ननी रन होताना आपल्याला दिसतात. मग सेल्फ फायनान्स स्कूल सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. मग हा सगळा जो गोंधळ आहे, या गोंधळामध्ये कुठेच ना करिक्युलमच्या पातळीवर ना इन्फ्रास्ट्रक्चरच्या पातळीवर एक वाक्यता आपल्याला दिसून येते. म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स पॉलिसीमध्ये बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं आर्टिकल 45 मध्ये मांडलं होतं की हे शिक्षण प्रत्येकांसाठी फ्री अँड कंपल्सरी केलं पाहिजे. आपल्याकडे 2009 मध्ये तसा कायदा आला, राईट टू एज्युकेशनचा कायदा आला. पण या राईट टू एज्युकेशनच्या कायद्याच्या अंतर्गत आपण 1ली ते 8वी पर्यंत शाळा या मोफत केल्या. शहराच्या ठिकाणी बऱ्याचदा हे 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा ज्या आहेत त्या महानगरपालिकाच चालवतात, त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाचीच जबाबदारी आहे. आणि मग 8वीच्या पुढे महानगरपालिकेच्या शाळाच नाही. आणि म्हणून मग 2009-10 मध्ये जे काही एनरोलमेंट आपल्याला अनुसूचित जातींच्या मुलामुलींचं पुण्यासारख्या ठिकाणी दिसतं, ते 19-20 मध्ये, खास करून 20-21 मध्ये 11वी-12वी मध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे 100 पोरं जर एनरोल झाले असतील तर 10-12 पोरंच फक्त आपल्याला 11वी-12वी मध्ये दिसतात. इतकी मोठी गॅप हे आपल्याला हायर सेकंडरी एज्युकेशन मध्ये दिसते. आणि म्हणून मग मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा जेव्हा आपण केंद्रीय स्तरावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिपोर्ट बघतो, तेव्हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि भटक्या विमुक्तांचं हायर एज्युकेशन मधलं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. महाराष्ट्राचं राज्याचं प्रमाण तर बाकी राज्याच्या तुलनेच्या ॲव्हरेजच्या याच्यात सुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याच्या पूर्वी सुद्धा आपण बजेटची चर्चा करताना आपण बघितलं की तेलंगणा सारखं राज्य हे शिक्षणावर मोठ्या प्रमाणात तरतूद करत आहे. तमिळनाडू सारखं राज्य हे चांगल्या पद्धतीनं करत आहे. केरळ त्यापेक्षा जास्त चांगलं करत आहे. पण महाराष्ट्रामध्ये ते बजेटरी अलोकेशन आणि केंद्राच्या पातळीवरचं सुद्धा बजेटरी अलोकेशन हे आपल्याला कमी आहे. म्हणजे केंद्राच्या बाबासाहेबांच्या काळापासून सुरू झालेली पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप खरं पाहता पुणे कराराच्या ज्यामध्ये आर्टिकल 9 आपल्याला दिसते की प्रावधान केलं पाहिजे शिक्षणासाठी आणि आर्थिक विकासासाठी. मग शिक्षणासाठी जे प्रावधान केलेलं आपल्याला दिसतात, साधी एक पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपची योजना जरी आपण विचारात घेतली तरी ती योजना राज्याच्या पातळीवर आणि केंद्राच्या पातळीवर ती व्यवस्थितपणे आता सुद्धा आपल्याला अंमलबजावणी झालेली दिसत नाही. लोकांना स्कॉलरशिपचे पैसे वेळोवेळी भेटताना आपल्याला दिसत नाही. मग जे सामूहिक स्तरावर प्रश्न आहेत, डीबीटीच्या माध्यमातून ते वैयक्तिक स्तरावर आलेले दिसतात. आणि मग आता स्कॉलरशिपच्या प्रश्नासाठी कुठले विद्यार्थी संघटना लढताना उभे राहताना दिसत नाही. काही अपवाद आहेत सम्यक सारखे जे स्कॉलरशिपचे प्रश्न घेऊन वेळोवेळी विद्यापीठाच्या स्तरावर आंदोलनं उभी करतात. पण जो एक सामूहिक प्रश्न या बहुजन वर्गातल्या विद्यार्थ्यांचा होता, ते मग वेगवेगळ्या राजकीय स्तरावर जे काही विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत ते स्कॉलरशिपचा प्रश्न आपल्याला घेताना दिसत नाही. मग हे जे आक्षेप बाबासाहेबांनी ब्रिटिश भारतामध्ये असलेल्या एज्युकेशनच्या धोरणावर घेतले आहेत, ते जर आक्षेप आपण आजच्या एज्युकेशन पॉलिसीवर आणलेत तर आपल्याला काय दिसेल, तर जसं आपण आरटीआयचा उल्लेख केला की 1 ते 8वी पर्यंत आहे, 9वी-10वीचं काय, त्याच्या पुढच्या शिक्षणाचं काय. जे आपण बाकीच्या देशामध्ये बघतो, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये बघतो किंवा अमेरिकेमध्ये आपण बघतो, तर पब्लिक एज्युकेशनवर फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पब्लिक एज्युकेशन आपल्याला जर्मनी सारख्या देशामध्ये पब्लिक एज्युकेशन तर मोफत आहे. सार्वजनिक शिक्षणाच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिलं जातं. पण मग आपल्या देशामध्ये ज्या काही शिक्षणाच्या संदर्भात धोरण तयार झालेत, सुरुवातीचं धोरण 1968चं आपल्याला दिसतं की कोठारी कमिशन नेमलं गेलं होतं. या कोठारी कमिशनच्या जी एक रेकमेंडेशन होती की जीडीपीच्या 6% हे शिक्षणासाठी आवंटित झालं पाहिजे. केव्हाचं रिकमेंडेशन आहे? 1968चं रिकमेंडेशन आहे, कोठारी कमिशनचं रिकमेंडेशन. न्यू एज्युकेशन पॉलिसी बनली 2020ला जुलैमध्ये. तर ती न्यू एज्युकेशन पॉलिसी सुद्धा रिकमेंड काय करतं की जीडीपीच्या 6% हे शिक्षणासाठी आवंटित झालं पाहिजे. मग काय बदल केला हो तुम्ही? म्हणजे 1986 मध्ये सुद्धा जे काही शिक्षण धोरण आलं होतं त्याच्यात सुद्धा 6%ची भाषा बोलली गेली आहे. राजीव गांधीच्या काळामध्ये जे एक शिक्षण धोरण आणलं गेलं होतं तिथे सुद्धा 6% बोलल्या गेल्या आहेत. आता तुम्ही 2020 मध्ये सुद्धा 6%च बोलताय. पण इन्फ्रास्ट्रक्चर मधलं इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितलं तर ते तितकं आहे का? एज्युकेशन मधलं बजेटरी अलोकेशन तितकं आहे तर आपल्याला ते दिसत नाही. बरं, करिक्युलमच्या पातळीवर ज्या उच्च शिक्षणासाठी ज्या सगळ्या टेस्ट घेतल्या जातात, म्हणजे तामिळनाडू सरकार तर त्यांनी खूप चांगला स्टँड घेतलाय की आम्हाला ही नवीन एज्युकेशन पॉलिसी पाहिजेच नाही, हा नुसता भाषेचा मुद्दा म्हणून नाही, तर आम्हाला ती नको आहे. आणि मग
आमच्या भाषेमधलं शिक्षण आणि लोकांना हायर एज्युकेशन मध्ये जाण्यासाठीच्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट आहेत ते जर स्टेट करत असेल तर मग आम्ही तुमच्या धोरणाचा बोजा का म्हणून स्वीकारून घ्यायचा? ही भूमिका तामिळनाडूची आहे. आणि हायर एज्युकेशन मधलं त्यांचं प्रमाण आपल्याला चांगलं दिसतंय. आकडेवारी जर आपण बघितली म्हणजे नॉर्थ इंडियन स्टेटच्या तुलनेमध्ये सुद्धा चांगली दिसून येते. म्हणजे आज एखादी मुलगी जर तिथे तिचा वाढदिवस असेल तर याचे चांगले चान्सेस आहेत की 5वा सुद्धा ती वाढदिवस करू शकेल. ती 10वी पर्यंत एज्युकेशन सुद्धा ती चांगलं करू शकेल. ती ग्रॅज्युएशन पण होऊ शकेल. तिला कदाचित नोकरी पण लागू शकेल. हे जर स्टेटनी राबवलेल्या चांगल्या शिक्षणाचा परिणाम असेल किंवा मिड डे मीलचा परिणाम असेल. आपल्याकडे तर मिड डे मीलचा सुद्धा बोजवारा वाढलाय. पोषणाच्या संदर्भामध्ये तुम्ही आज एक निर्णय घेताय, उद्या तुम्ही दुसरा निर्णय घेताय. म्हणजे जे सांगितले जाते धोरणामध्ये ते मात्र अंमलबजावणीच्या ठिकाणी नाही. आणि मग महाराष्ट्र सरकार तर आपल्याला तसं धोरण घेताना दिसत नाही. 2000 कोटी वाचवायच्यासाठी शेकडो शाळा बंद करताना आपल्याला दिसत आहेत. मग ही जर मानसिकता महाराष्ट्र सरकारची असेल तर म्हणजे स्टेट बोर्ड असताना जर मोठ्या प्रमाणामध्ये आपण एनरोलमेंट टिकवू शकत नाही आहोत तर मग सीबीएसईचं क्युरिक्युलम राबवून आपण ते एनरोलमेंट टिकवू शकणार आहोत का? हायर सेकंडरी एज्युकेशन मधलं म्हणजे प्रायमरी शाळेमधलं जे एनरोलमेंट आहे ते जर आपण स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये 9वी 10वी मध्ये जर किंवा 11वी 12वी मध्ये आपण जर टिकवून ठेवत नसू तर सीबीएसईचं पॅटर्न आल्यानंतर ते टिकून राहणार आहे का? आणि मग सीबीएसईचं पॅटर्न हे फक्त क्युरिक्युलम पुरतं मर्यादित आहे की मग ऑपरेशन आणि एस्टॅब्लिशमेंट साठी सुद्धा आहे? हे सगळे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उपस्थित करावे लागणार आहेत. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्तरावर एंगेजमेंट्स आपल्याला करावे लागणार. कारण जर आपण जेव्हा कोठारी कमिशन नेमल्या गेलं होतं तेव्हा त्या कोठारी कमिशन नेमले गेलेलं असताना वेगवेगळ्या टास्क फोर्स तयार करण्यात आले होते. म्हणजे स्कूल एज्युकेशनसाठी टास्क फोर्स, हायर एज्युकेशनसाठी, टेक्निकल एज्युकेशनसाठी, ऍग्रिकल्चर एज्युकेशनसाठी, अडल्ट एज्युकेशनसाठी, सायन्स एज्युकेशनसाठी, टीचर ट्रेनिंगसाठी, स्टुडंट वेलफेअरसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी आणि एज्युकेशनचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि एज्युकेशनचा फायनान्स कसा असेल या वेगवेगळ्या स्तरावर टास्क फोर्स नेमण्यात आली होती. मग 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने जेव्हा महाराष्ट्राच्या कुरिक्युलमसाठी समिती गठीत केली तेव्हा हे सगळे टास्क फोर्स त्यांनी तयार केलेत का? कारण पॉलिसी इंटरव्हेन्शन किंवा पॉलिसी जेव्हा आपल्याला एखादी नवीन राबवायची आहे ते राबवण्याच्यासाठी काय व्यवस्थापन आहे सरकारकडे ते आपण बघायला हवं. आणि ते जर व्यवस्थापन सरकार निर्माण करत नसेल तर नुसतं आम्ही सीबीएसईच्या पॅटर्नवर शाळा राबवू असं म्हणण्यात काय हशील आहे? कारण जर विद्यार्थ्यांची पटसंख्या जर आपण टिकवून ठेवत नसू आहे त्या क्युरिक्युलम मध्ये, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा 10वी 11वी नंतर 11वी 12वी नंतर वेगवेगळ्या स्तरावर ऍडमिशन घ्यायच्या असतात तेव्हा एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि ही एंट्रन्स एक्झाम सीबीएसईच्या मेजरली धर्तीवर असते. ही सुद्धा वास्तविकता आहे. या दोन्ही गोष्टीकडे जर आपल्याला लक्ष द्यायचं असेल तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत? फर्स्ट अँड फॉरमोस्ट की जे धोरण आणलं गेलं आहे त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात सुद्धा दस्तावेज आहेत. 500-600 पानाचे दस्तावेज आहेत. ते मराठीमध्ये उपलब्ध आहेत. या सगळ्या दस्तावेजाकडे आपण आपली स्वतःची समिती तयार करून त्याचा अभ्यास केला पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरं, आरटीईच्या संदर्भामध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते. या स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये गरजेचं नाही की तुमचा मुलगाच त्या शाळेमध्ये असावा. सामाजिक संस्थेमधले किंवा कार्यकर्ते म्हणून एज्युकेशनच्या स्तरावर आपण काम करत असू तर असे 2 ऍक्टिव्हिस्ट स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये प्रिन्सिपलला घ्यावे लागतात. ती वेळोवेळी स्कूल मॅनेजमेंट कमिटी अशा वर्षभरासाठी किंवा 2 वर्षासाठी असे ऍक्टिव्हिस्ट घेते. आपण रितसर या प्रिन्सिपल्सकडे या शाळेच्या जे काही अध्यक्ष असतील त्यांच्याकडे आपण अर्ज केला पाहिजे की आम्ही या शाळेच्या व्यवस्थापनामध्ये येऊ इच्छितो, आम्ही देखरेख करू इच्छितो. कारण या स्कूल मॅनेजमेंट कमिटीला आरटीच्या अंतर्गत जी स्कूल मॅनेजमेंट कमिटी आहे त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीला बरेच अधिकार आहेत. शिक्षकांच्या सुट्ट्यापासून तर शिक्षकांच्या त्या शाळेच्या बजेटपर्यंत, त्या बजेटच्या व्यवस्थापनापर्यंत खर्च सुद्धा या स्कूल मॅनेजमेंट कमिटीकडे आहे. तेव्हा तिथे हस्तक्षेप करण्याचं काम आपण केलं पाहिजे. जिल्ह्याच्या स्तरावर जी शिक्षण अधिकारी आहेत किंवा विभागाच्या स्तरावर जी विभागीय समिती आहे शिक्षणाची त्या समितीच्या कडे जी एक व्यवस्था मूल्यांकनाची आपल्या राज्यामध्ये आहे, शिक्षकांचं मूल्यांकन असेल, शाळांचं मूल्यांकन असेल, विभागाच्या स्तरावर झालेल्या वेगवेगळे
टीचर्स शिक्षकांचे जे ट्रेनिंग्स आहेत त्यांचं मूल्यांकन असेल, या मूल्यांकनाकडे आपण देखरेख केलं पाहिजे. आणि मग सरते शेवटी जे बजेटरी अलोकेशन्स आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आणि राज्याच्या ठिकाणी आपल्याला मिळतं त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केलं पाहिजे, वेळोवेळी त्याच्यावर हस्तक्षेप केला पाहिजे. दुसरा एक जो आणखी महत्वाचा मुद्दा आहे, जो खास करून अनुसूचित जाती जमातीच्या अनुषंगाने मला महत्वाचा वाटतो, की आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शिक्षणासाठी जर काही तरतूद असतील तर त्या फक्त स्कॉलरशिपच्या आहेत, त्याच्या पलीकडे नाहीये. मग सामाजिक न्याय विभागाकडे या किंवा आदिवासी कल्याण विभागाकडे या एकंदरीतच समुदायाच्या एकंदरीत विकासाचा जर प्रश्न असेल तर फक्त स्कॉलरशिपमध्ये इंटरव्हेन करून कसं चालणार आहे? मग शाळा आहेत की नाही, शाळेसाठी तरतूद आहे की नाही, शाळेसाठी लागणाऱ्या ज्या पेरिफेरल गोष्टी आहेत, उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशन आहे, मग हे ट्रान्सपोर्टेशन का मोफत दिलं जात नाही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून? तर यावर सुद्धा आपल्याला देखरेख करायची गरज आहे. कारण जे धोरण आखलं जात आहे ते धोरण शिक्षण एज्युकेशन फॉर ऑल, नो चिल्ड्रन, आणि मग महाराष्ट्र सरकार तर आपल्याला तसं धोरण घेताना दिसत नाही. 2000 कोटी वाजवायच्यासाठी शेकडो शाळा बंद करताना आपल्याला दिसत आहेत. मग ही जर मानसिकता महाराष्ट्र सरकारची असेल तर म्हणजे स्टेट बोर्ड असताना जर मोठ्या प्रमाणामध्ये आपण एनरोलमेंट टिकवू शकत नाही आहोत, तर मग सीबीएसईचं क्युरिक्युलम राबवून आपण ते एनरोलमेंट टिकवू शकणार आहोत का? हायर सेकंडरी एज्युकेशन मधलं म्हणजे प्रायमरी शाळेमधलं जे एनरोलमेंट आहे ते जर आपण स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये 9वी 10वी मध्ये जर किंवा 11वी 12वी मध्ये आपण जर टिकवून ठेवत नसू तर सीबीएसईचं पॅटर्न आल्यानंतर ते टिकून राहणार आहे का? आणि मग सीबीएसईचं पॅटर्न हे फक्त क्युरिक्युलम पुरतं मर्यादित आहे की मग ऑपरेशन आणि एस्टॅब्लिशमेंट साठी सुद्धा आहे? हे सगळे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उपस्थित करावे लागणार आहेत आणि एक त्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्तरावर एंगेजमेंट्स आपल्याला करावे लागणार. कारण जर आपण जेव्हा कोठारी कमिशन नेमल्या गेलं होतं तेव्हा त्या कोठारी कमिशन नेमले गेलेलं असताना वेगवेगळ्या टास्क फोर्स तयार करण्यात आले होते. म्हणजे स्कूल एज्युकेशनसाठी टास्क फोर्स, हायर एज्युकेशनसाठी, टेक्निकल एज्युकेशनसाठी, ॲग्रिकल्चर एज्युकेशनसाठी, ॲडल्ट एज्युकेशनसाठी, सायन्स एज्युकेशनसाठी, टीचर ट्रेनिंगसाठी, स्टुडंट वेलफेअरसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी आणि एज्युकेशनचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि एज्युकेशनचा फायनान्स कसा असेल या वेगवेगळ्या स्तरावर टास्क फोर्स नेमण्यात आली होती. मग 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने जेव्हा महाराष्ट्राच्या कुरिक्युलमसाठी समिती गठीत केली तेव्हा हे सगळे टास्क फोर्स त्यांनी तयार केलेत का? कारण पॉलिसी इंटरव्हेन्शन किंवा पॉलिसी जेव्हा आपल्याला एखादी नवीन राबवायची आहे ते राबवण्याच्यासाठी काय व्यवस्थापन आहे सरकारकडे ते आपण बघायला हवं. आणि ते जर व्यवस्थापन सरकार निर्माण करत नसेल तर नुसतं आम्ही सीबीएसईच्या पॅटर्नवर शाळा राबवू असं म्हणण्यात काय हशील आहे? कारण जर विद्यार्थ्यांची पटसंख्या जर आपण टिकवून ठेवत नसू आहे त्या क्युरिक्युलम मध्ये, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा 10वी 11वी नंतर 11वी 12वी नंतर वेगवेगळ्या स्तरावर ऍडमिशन घ्यायच्या असतात तेव्हा एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि ही एंट्रन्स एक्झाम सीबीएसईच्या मेजरली धर्तीवर असते. ही सुद्धा वास्तविकता आहे. या दोन्ही गोष्टीकडे जर आपल्याला लक्ष द्यायचं असेल तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत? फर्स्ट अँड फॉरमोस्ट की जे धोरण आणलं गेलं आहे त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात सुद्धा दस्तावेज आहेत, 500-600 पानाचे दस्तावेज आहेत, ते मराठीमध्ये उपलब्ध आहेत. या सगळ्या दस्तावेजाकडे आपण आपली स्वतःची समिती तयार करून त्याचा अभ्यास केला पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरं, आरटीईच्या संदर्भामध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते. या स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये गरजेचं नाही की तुमचा मुलगाच त्या शाळेमध्ये असावा.
सामाजिक संस्थेमधले किंवा कार्यकर्ते म्हणून एज्युकेशनच्या स्तरावर आपण काम करत असू तर असे 2 ऍक्टिव्हिस्ट स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये प्रिन्सिपलला घ्यावे लागतात. ती वेळोवेळी स्कूल मॅनेजमेंट कमिटी अशा वर्षभरासाठी किंवा 2 वर्षासाठी असे ऍक्टिव्हिस्ट घेते. आपण रीतसर या प्रिन्सिपल्सकडे, या शाळेच्या जे काही अध्यक्ष असतील त्यांच्याकडे आपण अर्ज केला पाहिजे की आम्ही या शाळेच्या व्यवस्थापनामध्ये येऊ इच्छितो, आम्ही देखरेख करू इच्छितो. कारण या स्कूल मॅनेजमेंट कमिटीला, आरटीच्या अंतर्गत जी स्कूल मॅनेजमेंट कमिटी आहे त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीला बरेच अधिकार आहेत. शिक्षकांच्या सुट्ट्यापासून तर शिक्षकांच्या त्या शाळेच्या बजेटपर्यंत, त्या बजेटच्या व्यवस्थापनापर्यंत खर्च सुद्धा या स्कूल मॅनेजमेंट कमिटीकडे आहे. तेव्हा तिथे हस्तक्षेप करण्याचं काम आपण केलं पाहिजे. जिल्ह्याच्या स्तरावर जे शिक्षण अधिकारी आहेत किंवा विभागाच्या स्तरावर जी विभागीय समिती आहे शिक्षणाची, त्या समितीच्या कडे जी एक व्यवस्था मूल्यांकनाची आपल्या राज्यामध्ये आहे, शिक्षकांचं मूल्यांकन असेल, शाळांचं मूल्यांकन असेल, विभागाच्या स्तरावर झालेल्या वेगवेगळे टीचर्स, शिक्षकांचे जे ट्रेनिंग्स आहेत त्यांचं मूल्यांकन असेल, या मूल्यांकनाकडे आपण देखरेख केलं पाहिजे. आणि मग सरते शेवटी जे बजेटरी अलोकेशन्स आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आणि राज्याच्या ठिकाणी आपल्याला मिळतं त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केलं पाहिजे, वेळोवेळी त्याच्यावर हस्तक्षेप केला पाहिजे. दुसरा एक जो आणखी महत्वाचा मुद्दा आहे, जो खास करून अनुसूचित जाती जमातीच्या अनुषंगाने मला महत्वाचा वाटतो, की आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शिक्षणासाठी जर काही तरतूद असतील तर त्या फक्त स्कॉलरशिपच्या आहेत, त्याच्या पलीकडे नाहीये. मग सामाजिक न्याय विभागाकडे या किंवा आदिवासी कल्याण विभागाकडे या एकंदरीतच समुदायाच्या एकंदरीत विकासाचा जर प्रश्न असेल तर फक्त स्कॉलरशिपमध्ये इंटरव्हेन करून कसं चालणार आहे? मग शाळा आहेत की नाही, शाळेसाठी तरतूद आहे की नाही, शाळेसाठी लागणाऱ्या ज्या पेरिफेरल गोष्टी आहेत, उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशन आहे, मग हे ट्रान्सपोर्टेशन का मोफत दिलं जात नाही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून? तर यावर सुद्धा आपल्याला देखरेख करायची गरज आहे. पण जेव्हा आपण बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघतो तर बाबासाहेब फक्त हे इंटरव्हेन्शन्स तेवढ्यापुरते, बाबासाहेबांनी ते इंटरव्हेन्शन्स केलेत पण तेवढ्यापुरते ते मर्यादित राहत नाहीत. आणि म्हणून मग काय शिकवल्या गेलं पाहिजे याच्याकडे सुद्धा बाबासाहेब लक्ष देतात आणि आपल्या लिखाणामध्ये ते आणतात की खास करून जेव्हा भाषा लिंग्विस्टिक्स टेक्स्टवर लिहितात बाबासाहेब, तेव्हा असं म्हणतात की लँग्वेज कन्झर्व द कल्चर. मग मराठीच्या संदर्भामध्ये आज काय स्थिती आहे तर बऱ्याचशा शाळांमध्ये ती 3 लँग्वेज सिस्टीम आपण आतापर्यंत विचारात घेतली होती. आता 2 लँग्वेज किंवा मातृभाषेमधनं शिक्षण धोरण जरी म्हणत असलं तरी त्या स्वरूपामध्ये आपल्याला ते अंमलबजावणीच्या स्तरावर दिसत नाही. राईट, प्रत्येकांची ओढ ही इंग्रजी शिक्षणाकडे आहे. म्हणजे किती माणूस गरीब असला तरी त्याला वाटतं की नाही, माझा मुलगा हे इंग्रजी शिक्षणामध्ये गेला पाहिजे. आणि म्हणून मग बरेचशा जर आत्ता आपण उदाहरणं विचारात घेतली महानगरपालिकेच्या स्तरावर तर एक NGOचं जाळं आपल्याला दिसते की ते टमाटमा इंग्लिश बोलण्यासाठी म्हणून त्यांनी महानगरपालिकेच्या शाळामध्ये इंटरव्हेन्शन्स केल्यात. त्यांनी तेव्हा इंग्लिश सांगत होते पण आता शाळा चालवत आहेत. मग त्याचा परिणाम काय झाला? म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी एक NGO आहे, अनुआगा फाउंडेशन, आकांक्षा एज्युकेशन असं काहीतरी त्यांचं नाव आहे, तर त्या आकांक्षा एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी 5 शाळा घेतल्यात. आता 15 शाळा मला वाटतं त्यांच्याकडे आहेत. आणि या 15 शाळांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक नवा दमडी देत नाही. म्हणजे या आल्या कशासाठी? ते इंग्लिश सांगायसाठी, इंग्लिश शिकवायसाठी. आणि मग इंग्लिश शिकवता शिकवता त्यांनी
शाळेचं व्यवस्थापन आणि शाळाच आपल्या हातात घेतल्या. आणि मग आता तुम्ही जर त्या शाळांमध्ये व्हिजिट केलं तर आपल्याला असं दिसेल की मुलांकडून काही प्रमाणाने फी आकारली जाते. म्हणजे राईट टू एज्युकेशनचा कायदा सांगते की नाही, 1ली ते 8वी पर्यंत फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आहे, मोफत एज्युकेशन आहे. पण या इंग्लिश शिकवायसाठी म्हणून आलेल्या ज्या एनजीओज आहेत, मग मुंबईमध्ये अशा मोठ्या प्रमाणात एनजीओज आहेत, पुण्यामध्ये आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये आहेत आणि अन्य शहरामध्ये सुद्धा आहेत, की त्यांनी आता त्या शाळेचे एंटायर ऍडमिनिस्ट्रेशन आणि व्यवस्थापन आपल्याकडे घेतलेलं आहे. आणि ज्या महानगरपालिकेच्या त्या शाळा होत्या, ती महानगरपालिका एक नवा पैसाही त्या शाळांना देत नाही. आणि महानगरपालिका जेव्हा शिक्षकांची रिक्रुटमेंट करायचं, शिक्षकांची जेव्हा भरती करायचं, तेव्हा आरक्षणासाठी काही जागा आरक्षित असायच्या, अनुसूचित जाती, महिलांसाठी, अनुसूचित जमातींसाठी, ओबीसींसाठी. आता ते शाळाच त्यांच्या ताब्यात नाही, शाळाच एक नवा पैसाही महानगरपालिका देत नाही, तेव्हा भरती सुद्धा करत नाही, म्हणजे आरक्षण सुद्धा गेलं. म्हणजे असं आपल्याला प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, महानगरांमध्ये झालेलं दिसत असेल. तर हे फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. म्हणजे ज्या काही एक नोकऱ्या आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दिसतात, हे शिक्षकांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात असतात, तर तिथे सुद्धा एक कात्री लावण्याचं काम हे म्हणजे शिक्षक सेवा कानून तर मोठ्या प्रमाणात झालंच आहे, पण ज्या भरती होतात त्या सुद्धा भरती होत नाहीत हे आपल्याला दिसून येते. म्हणून एंटायर जे फ्रेमवर्क आहे ते एक क्युरिक्युलम आहे, एक एस्टॅब्लिशमेंट आहे आणि पेडागॉगी आहे. काय शिकवणार आहात तुम्ही, कशा पद्धतीनं ते शिकवणार आहात, या दोन्हीकडे सुद्धा बाबासाहेबांनी लक्ष घालण्याचं काम केलं. आणि ते आपल्याला सुद्धा सांगतात की इथे लक्ष घातलं पाहिजे, कारण विद्यार्थी काय शिकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि विद्यार्थी काय शिकतो याच्यातूनच तो आमूलाग्र बदलण्यासाठी प्रेरित होणार आहे. आणि ती जर प्रेरणा आपण बाबासाहेबांच्या लिखातून घेत असू तर ती आपल्याला आत्ताच्या या पॉलिसीच्या फ्रेमवर्कमध्ये, क्युरिक्युलमच्या फ्रेमवर्कमध्ये आपल्याला दिसत नाही.